हॅलो, माझं नाव आहे डॉक्टर विनय आणि आज आपण डायबिटीजच्या सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत, की तुम्ही काय खाऊन आणि काय डाएट करून तुम्ही तुमचा डायबिटीज किंवा प्री डायबिटीज कंडिशन नॉर्मल करू शकता. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की जर तुम्हाला प्री डायबिटीज किंवा डायबिटिक कंडिशन रिव्हर्स करायची असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला केली पाहिजे ते म्हणजे भात आणि चपाती ही सोडली पाहिजे. तर बरेचसे पेशंट आणि बरेचशे लोकांना असं वाटलं असेल, तर आम्ही खायचं काय? तर आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, की तुम्ही काय खाऊ शकता. तर हे लक्षात घ्या, की तुम्ही जे खाता जर त्याच्यामध्ये जास्त फायबर असेल, तर तेवढा वेळ तुमचं पोट भरलेलं राहतं आणि तेवढा वेळ तुम्हाला परत भूक लागायचे चान्सेस कमी असतात. कारण जेवढं फायबर तुमच्या फूडमध्ये किंवा चपातीमध्ये किंवा भातामध्ये जास्त असणार, तेवढंच ते डायजेशन स्लो होत जाणार आणि हळू आपल्या बॉडीला त्याच्यातून एनर्जी भेटत जाणार. त्यामुळे वारंवार तुम्हाला भूक पण लागणार नाही आणि वारंवार तुम्हाला गोड खायची इच्छा पण होणार नाही. तर नाचणी किंवा बाजरी ह्याच्यामध्ये फायबर सगळ्यात जास्त असतं. ते हळू-हळू रक्तामध्ये ग्लुकोज रिलीज करतात, ज्याच्यामुळे तुम्हाला भूकही परत लागायचे चान्सेस कमी होतात. सेकंड तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता, की 45 मिनिट्स म्हणजे 45 मिनिटं दिवसातले तुम्हाला वॉक करणं गरजेचं आहे. जर तुमचं 45 मिनिटं वॉक होत नसेल, तर जेवल्यानंतर प्रत्येक मीलनंतर 10 ते 15 मिनिटं तुम्ही वॉक करणं जरुरी आहे.